आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मराठवाड्यातील 5 तर विदर्भातील एका जिल्ह्याला भूकंपाचा मोठा धक्का बसलाय। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, जालना आणि संभाजीनगरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। सकाळी 7:15च्या सुमारास हे धक्के जाणवल्याची माहिती मिळते आहे। सलग 2 धक्के या ठिकाणी बसल्याचं कळतंय आणि भूकंपाची तीव्रता ही 4.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे। तर ही तीनही दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे हिंगोलीमध्ये सीसीटीव्हीमध्ये हे धक्के कैद झालेले आहेत, रस्ता अक्षरशः हादरताना दिसतोय, तर दुसरीकडे परभणीमध्ये घरातील छताला लावलेला फॅन कशा प्रकारे हलतोय हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एका घरातील साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये हादरलं आणि त्याच वेळी घरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळालं। असं जाणवलं की आवाज आला आणि हादरल्यासारखं झालं आणि मी गेलो घाबरून जाऊन मला घाम आला आणि लगेच मग मी बाहेर आलो आणि आजूबाजूला सांगितलं। एवढं मला जाणवलं। आम्हाला वाटलं आम्ही एअरपोर्टला राहतो, तर विमानाचाच आवाज आहे असं वाटलं, पण एकदम अंग असं हालू लागलं ना, कपडे घड्या घालू लागले, तर मग एकदम भूकंप झाला म्हणून बाहेर आलो आणि सगळे बाहेर जमा झाले। मी ब्रश करत होते त्यावेळेस माझी बकेट आणि मग हातामधनं असं थरथर कापल्यासारखं झालं आणि आवाज आला। मी पण एकदम चक्कर आल्यासारखे मला जाणवलं। मग लक्षात आलं की हा भूकंप आहे म्हणून तेच मी लगेच बाहेर आले आणि मुलगा पण म्हणे, आई तुला जाणवलं का का भूकंप आहे म्हणून? मी म्हणलं हो म्हणलं, त्यालाही जाणवलं आणि मलाही जाणवला। मग मी बाहेर आले, नंतर सगळ्यांची चर्चा केली की भूकंप झाला का। मला वाटलं की विमानाच्या ह्याच्याने हादरा असं झालं काय। निश्चितच हे सर्व नागरिक होते, यांनाही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आणि कुठेतरी भीतीचं वातावरण या नागरिकांमध्ये पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।